जाम थकलो बाबा. डबा खायला वेळ नाही. डोकं पार हँग झालंय. काय झालं? आज मी आणि माझी काठी नसती ना, काय झालं असतं देवालाच ठाऊक. असं झालं तरी काय? आंदोलनात एक मास्क घातलेला पोरगा होता. दिसायला बारीक, पण हे घोषणाचा आवाज मोठा. त्याला मी बोललो, हे आवाज कमी कर. तो ऐकायलाच तयार नाही. नुसत्या संविधानाच्या गप्पा. असा काठीने धुतला ना, असा हाणला त्याला. संविधानात कलम किती आहेत हे विसरून शरीरात हाडं किती आहेत हे आठवलं असेल बेट्याला. बरं बाबा, तुम्ही ज्याला इतकं मारलं त्या पोराच्या हातात काठी होती का? रिमोट कुठे? बाबा सांगा ना प्लीज, त्याच्या हातात खरंच काठी होती का? काठी नव्हती रे, झेंडा होता फक्त. मग तुम्ही तरी त्याला मारलं? तुम्हाला काय ते घरी बसून शेंगा झोडायला? तिथं 4 तास उन्हात मी उभा, त्या डबा खायला वेळ नाही, त्यात ते घराची EMI भरण्यासाठी बँकेचे फोनवर फोन, नुसतं फ्रस्ट्रेशन, गोंधळ, घोषणांचा आवाज, त्यात वरची ऑर्डर. वरून आलेल्या ऑर्डर आम्हाला पाळाव्या लागतात. येस सर, येस सर. ज्याचं खावं मीठ नाही त्याचं काम करावं नीट, एवढंच कळतं पोलीस आणि त्याच्या काठीला. अरे देवा, म्हणजे काठी तुमची, हात तुमचे, पण मेंदू मात्र साहेबांच्या ताब्यात. म्हणजे ज्याचं खावं मीठ. पण मी म्हणते, आपण नेमकं मीठ खातो कुणाचं याचा तरी अभ्यास असावा माणसाला. पगार जरी सरकारी तिजोरीतून होत असेल तरी पण ती तिजोरी जनतेच्याच पैशाने भरलेली असते, याचं भान असावं माणसाला. त्या आंदोलनात फक्त पोरच नव्हते, हजारो क्रिमिनल त्या पोरात घुसले होते. अर्ध्या तास अगोदरच माझ्यासोबतच माझ्या ठाण्यात काम करणारे सतीश काका, तुम्ही ओळखता ना त्यांना? त्यांना काही क्रिमिनल इतकं बेदम मारलं की मरता मरता वाचला. मुलाला मारत असताना फक्त सतीशचाच रक्तबंबाळ चेहरा दिसत होता. साहेबाकडे 3000 क्रिमिनलची फोटो सहित यादी आहे. साधे सुद्धा क्रिमिनल नव्हते ते. बलात्कार, मर्डर, पोक्सो सारखे गंभीर गुन्हे असलेले क्रिमिनल होते. आम्ही जर काट्या टाकून फक्त बघत बसलो असतो तर काय घडलं असतं? 20 वर्ष पोलिसाची ड्युटी केलेली असूनही नुसत्या कल्पनेने अंगावर काटा येतो. बरं बाबा, पोलिसांसोबत पोलिसांच्याच काठी हातात घेऊन आंदोलकांना मारणारे, कानात बाळ्या असणारे क्रिमिनलच होते ना, की समाजसेवक होते? रिमोट कुठे आहे? कुछ लोगों ने इन युवकों पर नाराजगी जाहिर की। एक यूजर ने कहा कि भारत के असली देश विरोधी और खरं सांगू? इसलिए शिक्षा जरूरी है। खैर, उनके त्याला मारायचं नव्हतं का? एक और यूजर ने कहा कि ऐसे तोही खूप हट्टी. एक पीसफुल प्रोटेस्ट यानी शांतिपूर्ण प्रदर्शन में घोषणा देतच होता, ऐकायचं नावच घेत नव्हतं. आपको बता दें, सिविल में लाठी उठाए तेव्हा त्याला पोलिसी काठीचा हिसका दावला ना, सोशल मीडिया पर लगातार ऐसे तेव्हा त्याला त्याचा बाप आठवला. दिल्ली पुलिस सवालों ओरडायला लागला, बाबा 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 बाबा. पुलिस के सामने प्रदर्शनकारियों पर लाठियां बरसाने का दावा है। कई ऐसे वीडियोस भी सामने आए जिनमें देखा जा सकता है कि सिविल में एक शख्स प्रदर्शनकारियों पर लाठियां बरसा रहा है। कॉकरोचेस की ओर से मांग है कि दिल्ली पुलिस पहले तो ये बताए कि इन लोग कौन है और उसके बाद बाबा, तुम्ही ज्याला मारलं त्याचा चेहरा ओळखला नाहीत का? अरे कसा ओळखणार?
सांगितलं ना पाहिलंच नाही म्हणून. त्याने मास्क घातला होता हिरव्या रंगाचा, त्या हलकचा का फिल्कचा. टॉवेल दे चल. अरे देवा. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. आदेश पाळताना विवेक हरवला तर लाठीचे बळ फक्त शरीरावर नाही, नात्यांवरही उमटतात. वर्दी कर्तव्य शिकवते, माणुसकी विसरायला नाही, आणि आंदोलन हक्क मागायला शिकवतं, हिंसा करायला नाही.